करण्याची थोडीशी पद्धत बदलली की एक नवीन पदार्थ आपल्यासमोर हजर होतो। तशीच हा काही चिकनचा प्रकार आहे। हा चिकनचा प्रकार प्युअर कांद्यामध्ये बनवलेला आहे, म्हणून याला आपण चिकन द प्याजा बोलू शकतो। म्हणजे नुसत्या कांद्यातलं चिकन आज आपण बनवलेलं आहे। चला तर मग इथे आपण 600 ग्राम चिकन घेतलेलं आहे। आता आपण 600 ग्राम कांदे घेऊया। हे बघा, बरोबर आपण तेवढेच कांदे घेतलेले आहेत। हे बघा, कांदे पाहिजे तर तुम्ही बारीक चिरू शकता, अन्यथा तुम्ही ह्याची पेस्ट सुद्धा करू शकता। तर मी ह्याची पेस्ट करून घेणार आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बारीक चिरून वापरू शकता किंवा उभा चिरून सुद्धा वापरू शकता, तुमची मर्जी आहे तुम्हाला कसं पाहिजे। फक्त आपल्याला लक्ष एवढंच ठेवायचं की जेवढे चिकन असेल तेवढेच कांदे आपल्याला घ्यायचे, कारण की ही जी ग्रेव्ही बनणार आहे, हे जे चिकन बनणार आहे, पूर्णतः आपलं हे कांद्यामध्ये बनणार आहे। त्यामुळे एक्स्ट्राचा आपण काजू खोबरं असला कुठलाही प्रकार ह्यामध्ये वापरणार नाहीये। फक्त आपण कांदे वापरणार आहोत। तर आपल्याला जितकं चिकन असेल आपलं तेवढंच आपल्याला कांदे सुद्धा हवे आहेत। हे 600 ग्राम चिकन आणि कांदे घेतलेले आहेत। तर आता मी या कांद्याची पेस्ट करून घेणार आहे। आपण रेसिपी स्टार्ट करूया। तर रेसिपीसाठी मी कढई ठेवलेली आहे चिकन बनवण्यासाठी। आता आपण ह्याच्यामध्ये तेल वापरणार आहोत, पण ह्यामध्ये जे आपण तेल वापरणार आहोत ना, ते सनफ्लॉवर ऑइल न वापरता, शेंगदाण्याचं ऑइल न वापरता आपण मस्टर्ड ऑइल वापरणार आहोत। राईचं तेल, त्याच्यामध्ये राईचं तेल घालून घेऊया। आजची जी रेसिपी आहे ती आपण राईच्या तेलामध्ये बनवणार आहोत। राईचं तेल आपल्याला जास्त गरम नाही करून द्यायचंय, थोडंसं हलकंसं गरम झालं, बऱ्यापैकी आपण राईचं तेल टाकून घेतलेलं आहे। आता चिकन म्हटलं की चमचमीतपणा तो असतोच ना। मस्टर्ड ऑइल घालून घेतलेलं आहे ह्यामध्ये। आता हे थोडंसं गरम झालं की आता आपण ह्याच्यामध्ये खडे मसाले टाकणार आहोत। राईचं तेलाचा वास वेगळाच येतो। आता आपण ह्यामध्ये खडे मसाले टाकणार आहोत। ह्यामध्ये लवंगा, मिरी, चक्रीफूल, मोठी वेलची, शहाजिरे, तेजपत्ता, दालचिनी यांचा वापर केलेला आहे। आता हे आपण टाकूया। चला, मसाले मस्तपैकी भाजलेत। आता आपण जो कांदा तयार केलेला तो कांदा ह्यामध्ये घालून घेऊया। आता कांद्याला आपण थोडं भाजून घेऊया चांगलं। आता यामध्ये आपण चवीला मीठ टाकून घेऊया, म्हणजे कांदाही भाजेल आणि कांदा थोडासा परतला। यामध्ये आपण 2 चम्मच भरून आलं आणि लसूण दोघांची पेस्ट टाकणार आहोत। आता आलं, लसूण, कांदा तिन्ही गोष्टी आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित अशा परतवून घ्यायच्या। मस्त कांदा, आलं, लसूण व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे। कांदा आपला व्यवस्थित भाजण्यासाठी झाकण ठेवून आपण कांदा व्यवस्थित भाजून घेऊया। कांदा व्यवस्थित भाजलाय, त्यामध्ये चिकन घालून घेऊया आणि ह्याला मिक्स करून घेऊया। चिकनला सुद्धा कांद्यासोबत व्यवस्थित परतवून घ्यायचंय। झाकण ठेवून मी थोडा वेळ त्याला शिजवून घेते। 5 मिनिटं झालेली आहेत। आता परत एकदा आपण ह्याला मिक्स करून घेऊया। चला, आता आपण ह्याच्यामध्ये मसाले ऍड करूया। अर्धा चम्मच हळद जाईल, लाल तिखट आवडीनुसार, चम्मच आपण काळी मिरी पावडर टाकतोय, जिरा पावडर, धना पावडर, गरम मसाला, मीठ तर आधीच आपण ह्यामध्ये टाकलेलं आहे। आता हे सगळं मिक्स करूया आपण परत एकदा। यामध्ये आपण कोथिंबीर घालूया, परत एकदा मिक्स करून घेऊया।
आता ह्याला आपण वाफेवर शिजवून घेऊ. तर ताट ठेवलेलं आहे मी आणि ह्याच्यामध्ये पाणी घालून आपण आता ह्याला वाफेवर शिजवून घेऊया. मस्तपैकी 15 ते 20 मिनिटं आपल्याला स्लो गॅसवर ह्याला वाफेवर शिजवून घ्यायचंय. चला आपण एकदा चेक करून घेऊया. गरम पाणी आहे, सांभाळून घ्या. आपण परत एकदा व्यवस्थित ह्याला मिक्स करून घेऊया आणि परत आपण 5 ते 7 मिनिटासाठी परत एकदा ह्याला वाफेवर शिजवून घेणार आहोत. ताटामध्ये पाणी तसंच ठेवा, हळूहळू ताटातलं पाणी कमी होतं. आता आपले 7-8 मिनिटं झालेली आहेत. बघू शकता चिकन आपलं मस्त तयार झालेलं आहे. त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. आता व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे आपलं चिकन, पण मला थोडीशी तरी कमी वाटली. म्हणून मी काय केलं माहिती आहे का, बाजूला राईचं तेल गरम केलं आणि त्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर टाकली आणि ते गरम गरम तेल मी ह्या चिकनवर टाकलं. म्हणजे एक प्रकारे आपण ह्या चिकनला मस्तपैकी तडका दिलेला आहे. बघू शकता आता तर्री मात्र मस्त आलेली आहे आणि चिकन पण आपलं मस्तपैकी शिजलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही चिकन बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. हे चिकन मला भातासोबत खायला खूपच मस्त वाटलं. तुम्हीसुद्धा गरमागरम भात करायचा आणि त्याच्यासोबत हे चिकन एक नंबर लागतं. न आपण ह्याच्यामध्ये दह्याचा वापर केला, न कुठलाही काजू, खोबरं किंवा टमाटर कुठलाही प्रकार आपण वापरलेला नाही. तरी पण अतिशय साधं, सिंपल आणि कमीत कमी साहित्यामध्ये आपलं हे चिकन तयार झालेलं आहे. नेहमीच्या वापरातल्या तेलापेक्षा मी राईच्या तेलाचा वापर केला आणि खरोखर राईच्या तेलातलं हे चिकन आणि फक्त कांदा याचा वापर करून ही पद्धत मी बदलून बघितली आणि एक नंबर ग्रेव्ही झाली. खरोखर ही चिकनची ग्रेव्ही तुम्ही तुमच्या किचनमध्ये नक्की करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.